आज आपण बघतोय की लहान मुलांना हे तंबाखूचं सेवन करण्याची म्हणजे लहान मुलं म्हणजे की माध्यमिकचे असतील किंवा उच्च माध्यमिकचे असतील त्याबरोबर काही प्राथमिक शाळांना सुद्धा अशी सवय लागायला लागलेली आहे की नाही एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये असते की कसं लागतं बघायचं, टेस्ट करून बघायचं, पण त्याचा जेव्हा दुष्परिणाम तो त्यांना लगेच जाणवत नाही की काही दिवसांनी तो दुष्परिणाम जाणवतोय. कारण तंबाखूमध्ये जे निकोटीन आहे यामुळे त्यांना कॅन्सर किंवा आतड्यांचा कर्करोग सारखे आजार होतात आणि एक लगेच होत नाही, खाल्ल्या होणार नाही की त्याचा जास्त सेवन झालं प्रमाणाच्या बाहेर झालं आपण त्याला एक व्यसन लागल्यासारखं होतं. आणि बऱ्याचदा आपण बघतोय की जे आता तंबाखू खात असेल ते म्हणतात नाही सकाळी पोट साफ होण्यासाठी आम्ही खातो, किंवा जे सिगारेट ओढत असतात ते म्हणतात नाही ते खाल्ल्याशिवाय आम्हाला कॉन्सन्ट्रेट होत आहे. आता हे त्यांचं एक मानसिकता झालेली आहे, पण ही आपल्याला कुठेतरी बंद करायची ना. आपली शाळा जी आहे ते आपल्याला तंबाखू मुक्त शाळा, आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना की आम्हाला त्याने दिलेले की तंबाखू मुक्त शाळेचा बोर्ड शाळेत आहे का लावलेला. आम्ही बऱ्याचदा मी प्राथमिक शाळांना बऱ्याच विजिट करतो, तंबाखू मुक्त शाळेचा बोर्ड लिहिलेला असतो आणि तिथं मुख्याध्यापक तंबाखू खाताना दिसतो. मग त्याला मी पहिल्यांदा ओरडतो, तू लिहिलाय बाहेर व्यवस्थित लाभ घ्यावा अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले डाएटचे प्राचार्य चौधरी साहेब, माझे सहकारी इसावे सर की यांनी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी मी डाएटच्या प्राचार्यांना विनंती करतो की तुम्ही यासाठी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना आज मार्गदर्शन करावे ही सदिच्छा. म्हणजे अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे की तंबाखूमुळे मोठे मोठे आजार होतात, कॅन्सर असेल, हार्ट अटॅक असेल, मधुमेह असेल, या सर्वांची मूळ म्हणजे तंबाखूच आहे. आणि ही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की त्या विशिष्ट वय असतं त्या वयामध्येच कुठेतरी उत्सुकतापणे का असताना आपण टेस्ट करून बघतो. आणि जर आपले सर रोज जर पुढे काढून कुठेतरी बाहेर झोपत असतील तर मग विद्यार्थ्यांनाही वाटते की सर काय तर निश्चितच चांगलीच गोष्ट आहे का त्यांच्यासाठी आदर्श आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला आपल्या शाळेमध्ये गेल्यावर किंवा इथे आपण ज्या ठिकाणी कार्यशाळा केल्या तिथे स्वतः तर त्या गोष्टी करायच्याच नाही, पण आजूबाजूला कुठे दिसलं तिथे सुद्धा आपल्याला तर कुठे म्हणजे बंदी घालायची. ती बंदी घालण्यासाठी शासनाचं काय रूल आहे का, काय रेग्युलेशन आहे का, काय दंड आहे का, काही अधिकारी आहे का त्याच्यावर काय, या सर्व गोष्टीचं आज आपल्याला तुम्हाला निश्चितच सर्वांना मार्गदर्शन केलं जातील. त्यानंतर मी सन्माननीय आमचे सहकारी प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी साहेबांना विनंती करतो की या प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा द्याव्या. शाळा महाविद्यालय या कार्यशाळेच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री लोणकरे साहेब, माझे सहकारी आरोग्य आणि शिक्षणाचे दूत वसावे साहेब आणि या संस्थेच्या माध्यमातून उपस्थित सला मुंबई फाउंडेशनच्या शिंदे मॅडम आणि विक्रम सर, उपस्थित सर्व तालुकास्तरीय तज्ञ सुलभ बंधू वगैरे. एक चांगला विषय आहे. बऱ्याचदा काही विषय आपण जाणीवपूर्वक थोडं दुर्लक्ष करतो. समाजामध्ये काही विषयांची खूप मोठी गरज आहे, त्याच्यातला हा विषय आहे. ज्याच्या कुटुंबामध्ये एखादी घटना घडते त्याला ते कळतं आणि मग त्याचं महत्त्व तेव्हा समजतं. जर आपण थोडंसं महाराष्ट्राचं राजकारण किंवा समाजकारण बघितलं तर रावासारखे एका तंबाखूच्या व्यसनामुळे महाराष्ट्राचं एक चांगलं नेतृत्व गेलं. असं अनेक कुटुंबामध्ये सुद्धा चांगले लोक की त्यांच्याकडे 95% चांगले स्ट्रेंथ आहेत, पण एकच गोष्ट चुकीची की त्यांनी ती सवय लावून घेतली. तरी सुरुवात असते आणि सुरुवात बऱ्याचदा बालवयात होते. आपलं बालपण जर आपण आठवत असाल तर आपल्याला सुद्धा अनेक मुलांनी आग्रह केलेला आहे. कदाचित आपण त्या आग्रहाला बळी पडलो नाही म्हणून आपण ते दुर्मुक्त आहोत. अशी जी बालकं आज शाळांमध्ये आहेत, तरी शाळांमध्ये असणाऱ्या बालकांना आपण आतापासूनच जर सजग केलं. म्हणजे आता आपण जर बघितलं तर चित्रपट जरी सुरुवात केली तुम्ही तर चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलं जातं, पण बऱ्याचदा टीव्हीवर असेल तर आपण स्किप करतो. म्हणजे काही सत्यता आणि वास्तव आपण स्वीकारायला तयार नाही. ते वास्तव आहे मुलांसमोर. अशा प्रकारचे टेलिफिल्म्सच्या माध्यमातून सुद्धा आपण दाखवलं पाहिजे की याचे दुष्परिणाम काय आहेत. आणि हे केव्हा करणार आपण की आधी आपल्याला सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. कारण अनुकरणाने मुलं पालक खातो म्हणून खातात. मोठे व्यक्ती जे करतात त्यांना करावंच वाटतं. आणि जिथे मुलांची डायरेक्ट 100% सुरुवातीला चुकी असं आपण म्हणू शकत नाही. आता आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाने तंबाखू किंवा गुटखा बंदीसाठी खूप मोठा म्हणजे कर बाजूला केला की नको आपल्या महाराष्ट्राला हे नकोच. पण तरी सुद्धा आज आपण गुटख्याची
अनेक म्हणजे रेट्स वाढले, मिळते प्रत्येक ठिकाणी जी 2 रुपयाला मिळायची ती 10 रुपयाला मिळते. म्हणजे सांगायचे तात्पर्य की महाराष्ट्र शासन म्हणतं की आम्ही 100% बंद केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात मुबलक मिळत असतं. आणि सुरुवात होते मुलांची कुठे तर पालकांपासून किंवा शाळेतून. एखादा कोणी कर्मचारी असेल, शिक्षक असेल, तो त्यांना 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये देतो आणि तोच सांगतो की घेऊन ये. त्याला पण थोडंसं कुतूहल वाटतं याच्यात काय असेल. मग तिथून त्याची सुरुवात होते किंवा आपले काही मित्र असतात मोठे मुलांकडून ते थोडे सुरुवात करतात. तर हे आपल्याला शाळा पातळीवर सर्क्युलेट करायचे आहे की आता काही गोष्टी या वास्तवतेने स्वीकाराव्या लागणार आहे. म्हणजे मी माझे एक बॅचमेट आहेत अधिकारी, आता ते यवतमाळला डायरेक्ट प्राचार्य आहे. जेव्हा आम्ही ट्रेनिंगला होतो 2017 मध्ये, एकदम चांगला व्यक्ती, डॉक्टरेट झालेला व्यक्ती, पण फक्त एक व्यसनमुळे आज त्यांचा हा पूर्ण जबडा काढला गेलेला. आता त्यांना बोलताही येत नाही. म्हणजे त्यांना जेव्हा मीटिंगला असतात ना तर ते काय बोलतात कुणालाच कळत नाही. मग अशी मला पुण्याला मागच्याच महिन्यात आम्ही मीटिंगला होतो की त्यांना म्हटलं सर नाही म्हणे मला तब्येतीमुळे ते अशक्यच आहे, पण ते वाचलो मी इथपर्यंत ठीक आहे, पण माझं पुढचं जीवन किती मलाही माहित नाही, जबाबदारी मोठी आहे. आणि डायरेक्टर प्रश्न विचारतात तर त्याचं उत्तर देता येतं, परंतु ते समोरच्याला समजतच नाही. कारण तो जबडा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर बघितलं तर निश्चितच याच्यामध्ये आपल्याला एक समाधान मिळू शकेल. एखाद्याच्या जीवनात आपण बदल केला आणि ते समाधानासाठी एक काम करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय मार्मिक उदाहरण देऊन स्पष्टीकरण आमच्या प्रशिक्षणार्थींना सांगितलं. पण साहेबांनी एक उदाहरण दिलं की अहमदनगर संगमनेर मधले मालपाणी शाळा, त्या शाळेतले ते उद्योजक आपण जे 9 निकष बघणार आहोत, त्या 9 निकषामध्ये एक निकष असा आहे की एखादा मोठा उद्योजक असेल, तो जर तंबाखू किंवा सिगारेट, बिडी वगैरे ह्या गोष्टी विकत असेल आणि जाहिरात करत असेल, अशा संस्थेकडून जर आपल्याला काही शिष्यवृत्ती मिळत असेल किंवा कुठल्या तरी गोष्टी मिळत असेल, ते सुद्धा स्वीकारू नये. असं जो आपला जो ऍक्ट तयार झाला आहे, त्या ऍक्ट मध्ये एक निकष सुद्धा आहे. म्हणजे तो कितीही कसा आहे, कितीही मोठा उद्योगपती असेल, कितीही प्रॉपर्टी असेल, तर तशा माणसाकडून आपण स्वीकारण्याची कळत नकळत आपण त्यांना प्रोत्साहन देतो. असं या आज तुम्हाला सुद्धा शिकायला भेटेल. अशा अनेक गोष्टी आहे की आपल्याला आकर्षित करणाऱ्या. जसं तुम्ही बघत असेल, दारूचे नाव टीचर ठेवलेले आहे, गुटखाचे नाव डायरेक्टर ठेवलेलं आहे. म्हणजे टीचर रुपया डायरेक्टर का? ते बिंबलचे जायला कशी बघता तुम्ही? ते सर काय, तो शाहरुख खान काय, एवढे मोठे मोठे प्रतिष्ठित अशा जाहिरात ती जर करत असेल, अशी व्यक्ती जर तुम्हाला काही शाळेमध्ये काही भेट वगैरे देत असेल किंवा असं करत असेल, अशाला सुद्धा प्रतिबंध घातलेला आहे. एवढ्या चांगला कायदा भारत सरकारने 2003 मध्ये तयार केलाय. तो आज तुम्हाला प्रत्यक्ष शिकायला भेटेल. अतिशय खूप आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम करण्यास वाव आहे. प्रत्येक गोष्टी आपण करू शकतो आणि तुम्ही साहेबांनी म्हटल्याप्रमाणे अत्यंत आयडल आहात. तुम्ही या कार्यशाळेला स्वतःहून आला म्हणजे तुम्ही स्वतःसाठी तर करणारच, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करणार. या ठिकाणी दोघं सन्माननीय तज्ञ म्हणावं किंवा मार्गदर्शक म्हणावा, नेहमी जिल्ह्याला दिशा देण्याचे काम लोकर साहेब आल्यापासून धडाडीने करतात. चौधरी साहेबांचा तर विशेष संपला, कारण ते आधीपासूनच आहे आणि पुढेही करणारच आहे. दोघांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं अत्यंत या कार्यशाळेसाठी. लोकर साहेब आधीपासूनच त्यांच्या खूप पुण्याला असताना घरी काही कार्यक्रम असताना सुद्धा त्यांचं बारीक लक्ष होतं. साहेब कोंडला ठेवूया का? नाही म्हणतात तिकडे पाहायची तेवढी सोय नाही, आपण आपल्याला एवढं चांगली कॅम्पस आहे तर इथंच ठेवूया. आपण साहेबांनी त्या शब्दात येस म्हटलं. या कार्यासाठी ते दोघं तज्ञ आपल्याला मार्गदर्शन केलं. दोघा साहेबांचं आपण पुन्हा शेतात टाळ्या वाजून स्वागत करूया. उद्घाटन समारंभ झाला तर मी जाहिरात करतो आणि पुढील सूत्र तज्ञ शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर त्याच्यावरती इयर मेन्शन असेल की 24 मध्ये जर तुम्ही केलं असेल ती 26 पर्यंत जाईल. ज्यांनी 25 मध्ये यावर्षी केलेलं आहे, सर्टिफिकेट मिळवलं आहे, ते 27 पर्यंत जाईल. पण काही शाळांनी जर 23 मध्ये केलं असेल तर 2025 2-3 दिवसात ते सर्टिफिकेट जे आहे ते इनव्हॅलिड होईल, मग त्याची मुदत संपली. मग ते सर्टिफिकेट नव्याने रुजू करण्यासाठी प्रत्येक वेळेस शासन काही ना काही नियमांमध्ये बदल करत असतो. पहिलं 11 निकष होते, तर आता 11 वरून त्यांनी 9 निकष बनवले आहेत. तर त्या निकषमध्ये काय बदल आहे, त्याच 11 निकषला 9 निकषमध्ये कसं कन्वर्ट केलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल वेगळे नाही आहेत खास,
फक्त एवढंच की 2 निकष कमी केलेत आणि त्यांना मर्ज केलेलं आहे. बाकी आपल्याला फोटो तसेच अपलोड करायचे, पण थोड्याफार जे चेंजेस आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण जे आहे ते परत ठेवायचं आहे. आम्ही जेव्हा पण तुम्ही ॲपवरती फोटो टाकता, आम्ही सर्व फोटो बघत असतो. खूप छान बॅनर बनवलेले असतात, खूप छान प्रकारे तुम्ही फोटो उपक्रम केलेले असतात. उपक्रम जेव्हा करतात मुलं दिसतात, शिक्षक दिसतात, उपक्रम करणारे दिसतात, पण त्या उपक्रम कशाचा आहे याचा बॅनरच मागे लावलेला नसतो किंवा त्याच्याबद्दल माहितीच नसते. मग कधी कधी ते फोटो बघून समजणं आम्हाला अवघड होतं आणि म्हणून या छोट्या छोट्या चुकांमुळे क्रायटेरिया जो आहे तो रिजेक्ट होतो आणि आपल्यापर्यंत जे प्रमाणपत्र आहे ते पोहोचत नाही. तर 9 निकष काय आहे हे आपण पुढे बघणारच आहोत, पण हे 9 निकष का पूर्ण करायचे आणि आपल्याला काय का गरज आहे. काही मुलांनी स्वतःच्या घरच्यांना प्रेरित केलं की का तंबाखू सोडली पाहिजे. त्यांच्या वडिलांनी किंवा घरामध्ये आजी असेल तिने तंबाखू खाण्याचं जे आहे मशिनी लावण्याचं काम आहे ते बंद केलं. काही शिक्षक आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या शाळेभोवती आपला कोटपा कायद्याचं सांगतो की शाळेच्या संबंधाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकणारे दुकान नसावे. तर शिक्षकांनी स्वतःहून पुढे येऊन अशी जी दुकानं आहेत त्यांना बंदी घातली किंवा त्या दुकानांमध्ये तंबाखूच्या प्रोडक्ट व्यतिरिक्त अजून दुसरे गोष्टी विकण्यासाठी त्यांना सांगितलं. तर या सगळ्या गोष्टी छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या होत्या, त्या आपण पुढे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवण्यात येईल, ते आपण बघूयात. प्रशिक्षणाचे उद्दिष्ट, तर आपल्याला हे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट काही नवीन आहेत. आपल्याला प्रत्येकाला महत्त्वाचं एक उद्दिष्ट आहे की आपली स्वतःची शाळा जी आहे ती तंबाखूमुक्त करायची. आता आपण तज्ञ मार्गदर्शक आता आपली शाळा तर करायचीच आहे, पण आपल्यासोबत आपल्या तालुक्यातील जे पण शिक्षक असतील त्यांना हे ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना प्रत्येकाला त्यांची स्वतःची शाळा जी आहे ती तंबाखूमुक्त करायला सांगायची. शाळा तंबाखूमुक्त तुम्ही कागदोपत्री तर करू शकता, तर फोटोज टाकायचे, बॅनर टाकायचे, पण खरोखर सुद्धा शाळेमध्ये किंवा शाळेच्या आवारामध्ये कोणी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणार नाही याची सुद्धा आपल्याला तेवढी दक्षता घ्यायची आहे. कारण की जसं सर बोलतात प्रत्येक वेळेस आपण जातो की फोटोमध्ये सर्व छान छान दिसतं, पण त्या शाळेमध्ये गेल्यावर एखादा कर्मचारी जो असतो तोच हे व्यसन करत असतो. तर किंवा एखादा पालक येतो किंवा इतर बाहेरून येणारे जे व्यक्ती असतात ते सुद्धा येत असतात, ते सुद्धा हे पदार्थ खाऊन पालकांनी कधी शाळेत व्हिजिट केली तर त्यांच्या तोंडामध्ये पण तर हे नियम आपल्या शाळेमध्ये लावणं गरजेचं आहे. चंद्रपूरचं एक खूप छान उदाहरण आहे. चंद्रपूरचा एक तालुका आहे, त्याच्यामध्ये शिक्षकांनी तिकडच्या शिक्षकांनी केंद्र प्रमुखांनी आणि बीओनी त्या तालुक्यामध्ये सांगितलेलं की आपल्या शाळेमध्ये जोही व्यक्ती आहे, शिक्षक असो कर्मचारी आहे, सेम गोष्टी नमूद असतील, हेडिंग असेल, त्यानंतर शिक्षकाचं नाव असेल किंवा मुख्याध्यापकांचं नाव असेल, त्यांचा पद असेल, त्यांचं फोन नंबर असेल, कुठलाही नंबर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही ऑइल पेंटिंग लिहू शकता. जर भिंतीवर ऑइल पेंटिंग लिहायला जागा असेल ऑइल पेंटिंग लिहा, बॅनर प्रिंट करायचं असेल तर बॅनर प्रिंट करून लावू शकता. तर दोन्ही प्रकारे तुम्ही हा निकष पूर्ण करू शकता. फोटो काढताना सुद्धा एक झूम करून फोटो काढायचा आहे बॅनर लावल्यानंतर ना, आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उभा करून एक फोटो काढायचा आहे आणि 2 फोटो असे TFS ॲपवर अपलोड करायचे. आपला दुसरा निकष पूर्ण होईल. TFS ॲप आहे, टोबॅको फ्री स्कूल ॲप, प्ले स्टोर वरती तुम्ही टाकलं तर येईल. मी लिंक शेअर करते तरी पण ॲपची आपल्याला. निकष क्रमांक 3 ही एक नोटीस आहे. निकष क्रमांक 3, 7 आणि 9 या आपल्याला नोटीस आहे ज्या लावायच्या. निकष क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे की आपल्या शाळेच्या आवारामध्ये शाळेमध्ये कुठेही तंबाखूचे तोडके, बिडीचे तोडके, सिगारेटची पाकिटं, गुटख्यांची पाकिटं, झोपलेले डाग असे कुठेही आढळण्यास येणार नाही असं त्या नोटीसवर नमूद असावं. तुम्ही तुमच्या लेटर हेडवर ती नोटीस लिहू शकता आणि स्टॅम्प सही. मी सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय नंदुरबार. तर आमच्याकडे 3 लोकांचा स्टाफ आहे. आमचे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट आहेत, डॉक्टर आहेत, ते आज काही कारणास्तव आले नाही. मी सायकोलॉजिस्ट, हे सोशल वर्कर आहेत. तर जिल्हा रुग्णालयात आपल्या महिला रुग्णालयामध्ये आपलं ऑफिस आहे NTCPचं, नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम. आणि आपल्या जिल्हा लेवलला DLCC
एक जिल्हा समन्वय समिती स्थापन आहे. त्याचे जिल्हाधिकारी हे आपले समितीचे बॉस अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर सचिव आमचे जिल्हा शल्य चिकित्सक SP साहेब सदस्य. त्याच्यानंतर असे जवळजवळ 17 ते 18 लोकांचा पूर्ण कमिटी आहे. आणि त्याच्यानंतर सेम तालुका लेवलला पण आपण तशाच समिती स्थापन केलेल्या आहेत. 6 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यात तहसीलदार साहेब जे ते आपले अध्यक्ष राहत आहे, BDO सचिव राहतात, नाही DHO आपले सचिव असते. THO आपले सचिव आहेत आणि बाकी CEO सदस्य. वगैरे नंतर पोलीस PI. या पद्धतीच्या टीम प्रत्येक तालुक्याला तयार झालेल्या आहेत. आता विषय असा आहे की तंबाखूच्या बाबतीत बहुतांश तुम्ही 2 फोटो भरू शकता. नेक्स्ट केलं की पुढे अजून 2 फोटो सबमिट करायच्या आधी 2 ते 3 वेळा आपले सर्व निकष चेक करून घ्या. कारण की तुम्ही जर एकदा सबमिट केलं तर तुम्ही ते परत चेंज करू शकणार नाही. जोपर्यंत तुम्हाला आम्ही ऑथॉरिटी देणार नाही ते चेंज करायची. कारण की तुम्ही सबमिट केल्यावर ते चेकिंग